हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या घटकातील महत्वाचे घटक. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा घटक आहे म्हणजे वजाबाकी आणि बेरीज या दोन्ही घटकावर तो अवलंबून आहे. बेरीज वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे, ज्याला आपण मिक्स वर्ड प्रॉब्लेम म्हणतो इंग्लिशमध्ये. मिक्स वर्ड प्रॉब्लेम म्हणजे त्यामध्ये आपल्याला बेरीज आणि वजाबाकी हे दोन्ही क्रिया करायचे आहेत. मग आजचा आपला व्हिडिओ क्रमांक 11 आहे. या व्हिडिओमध्ये आपण बेरीज वजाबाकीवरील शाब्दिक मिश्र उदाहरणे व आपण पाहणार आहोत हे उदाहरणं कसे नीट वाचायचे, कोणती क्रिया आधी करायची, बेरीज आणि वजाबाकी कशी वापरायची व कधी वापरायची, स्टेप बाय स्टेप उत्तर कसे काढायचे, हे सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून घेणार आहोत. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये कधी फक्त बेरीज, कधी फक्त वजाबाकी, कधी आधी बेरीज नंतर वजाबाकी किंवा दोन्ही क्रिया आपल्याला कराव्या लागतात. मग आजचा व्हिडिओ हा उपयुक्त व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. तर चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, बेरीज वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे या घटकामध्ये आपण बेरीज वजाबाकी या क्रियावर आधारित प्रश्न म्हणजे मिक्स उदाहरणे 2 किंवा 3 क्रिया करावे लागतात. अशा प्रकारची उदाहरणे सोडवताना उदाहरण नीट वाचा व त्यातील अर्थ समजून घ्या. मग अर्थ समजून घ्यायचं म्हणजे काय, का नेमकं त्यामध्ये आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, वजाबाकी करायची आहे का बेरीज करायची आहे, बेरीज करून वजाबाकी करायची आहे की वजाबाकी करून बेरीज करायची आहे. मग त्या उदाहरणामध्ये दिलेले जे शब्द असतात ना, शब्द रचना, ती तुम्हाला व्यवस्थित वाचून समजून घ्यायची आहे आणि मग जी क्रिया तुम्हाला तिथं समजली ती क्रिया आपल्याला करायची आणि उत्तर काढायचे आहे. योग्य त्या संख्या शब्द यावर खुणा करून घ्या, म्हणजेच कोणती क्रिया आधी करायची आहे व कोणती क्रिया नंतर करायची आहे हे लक्षात येईल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, नमुना प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी नमुना प्रश्न दिलेले ते आपण व्यवस्थित सोडूया. एका बागेत एकूण 1275 झाडे असून, पहा बर का, एका बागेमध्ये एकूण किती आहे 1275, त्याला आपण म्हणतो म्हणजेच 1275 झाडे असून त्यामध्ये म्हणजे यामध्ये 950 आंब्याची झाडे, 75 नारळाची झाडे व उरलेली झाडे फणसाची आहेत. तर त्या बागेत फणसाचे किती झाडे आहेत? मग एकूण झाडे आपल्याला माहिती म्हणजे तो आपली ती संख्या एकदम मोठी असणार आहे, म्हणजे तो बिगर नंबर आहे आणि 2 संख्या दिलेली. मग 2 जणांची आपल्याला माहिती दिलेली आहे, तिसरी उरलेली सांगितलेली आपल्याला. मग अशा टायमाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या 2 संख्या छोट्या आहे ना त्यांची बेरीज करायची. म्हणजे आंब्याचे झाड आणि नारळ झाडाची आपण बेरीज करू. 950 अधिक 75 मग किती होणार पहा, हे 5 7 आणि 5 12, 2 हातचाला 1 म्हणजे ते झाले 1025. मग हे दोन्ही प्रकारच्या झाडांची संख्यांची बेरीज किती झाली 1025 आणि एकूण किती झाडे आहेत 1275. मग ही संख्या तर मोठी असणार आहे. मग या मोठ्या संख्येतून ती बेरीज केलेली जे संख्या आली ना ती काय करायची, वजा करायची म्हणजे मायनस करायची. मग 1275 यामधून आपण 1025 काय करणार, वजा करणार. म्हणजे उत्तर काय मिळेल पहा आपल्याला, 5 5 गेले 0, 7 2 गेले 5, 2 0 गेले 2, 1 1 गेलं 0, म्हणजे 250 झाडी कशाची आहे, फणसाची आहे. पर्याय क्रमांक 1. एकदम शॉर्टकट लक्षात ठेवा, 3 संख्या दिलेली आहे, ही एकूण संख्या आहे म्हणजे ही तर मोठी असणार आहे आणि 2 छोट्या संख्या आहेत, हे 2 जणांची माहिती दिलेली आणि तिसऱ्याची सांगितलेली उरलेली. मग त्या 2 संख्या छोट्या संख्यांची काय करायची, बेरीज करून टाकायची आणि त्या मोठ्या संख्येतून ती आलेली बेरीजची संख्या काय करायची, वजा करायची. तुम्हाला उत्तर मिळून जाईल. लक्षात ठेवा, हे भरपूर एक्झाम्पल मध्ये आपली ही ट्रिक वापरायची. दुसरा नमुना प्रश्न पहा काय दिलं, युनुसने त्याच्याकडे असलेल्या 28,680 रुपयापैकी 19,975 रुपये दूरदर्शन संच व
₹5,185 टेबल खरेदी करण्यासाठी खर्च केले, तर त्याच्याजवळ किती रुपये उरले? आता व्यवस्थित पहा, 3 संख्या दिलेली. 3 संख्यापैकी ही सर्वात मोठी संख्या आहे, म्हणजे ही त्याच्याकडे युनुसकडे एकूण रक्कम इतकी आहे. त्यांनी ते 2 प्रकारासाठी त्याला खर्च केलं. 19,975 दूरदर्शन संच आणि 5,185 टेबल खर्च केला, टेबलसाठी खर्च केला. म्हणजे दोन्ही खर्चाची आपण बेरीज करून घेऊ. म्हणजे हे दोन छोटे संख्या आहे ना, 19,975 अधिक 5,185 बेरीज करूया. 5 आणि 5 10, 10चा 0 हातचाला 1, 8 आणि 7 15, 15 आणि 1 16, 16चे 6 हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11चा 1 हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 5 15, 15चे 5 हातचाला 1, 1 आणि 1 2. म्हणजे त्यांनी टोटल किती खर्च केलं बरं? 25,160 रुपये. आणि त्याच्याकडे किती पैसे होते? 28,680. ही संख्या मोठी असणार आहे ना बेरजेपेक्षा पण. मग या संख्येतून ही संख्या काय करा? वजा करा. मग 28,680 वजा 25,160. 0 8तून 6 गेले 2, 6तून 1 गेले 5, 8तून 5 गेले 3, 2 गेले 0, 0 लिहित नाही इथं. म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला? 3,520. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर आहे. आहे का नाही सोपं विद्यार्थी मित्रांनो? मग अशा प्रकारच्या मिश्र शाब्दिक उदाहरणामध्ये लक्षात ठेवा, जास्त करून तुम्हाला 3 संख्या देणार, 2 छोट्या संख्यांची बेरीज करून टाकायची आणि तिसरी मोठी संख्यामधून ती बेरीज काय करायची? वजा करायची. मग चला, सरावासाठी जे प्रश्न दिलेले स्वाध्याय 10.2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 10.1 म्हणजे वजाबाकीवरचे आपण प्रश्न सोडवले होते. आता स्वाध्याय 10.2 म्हणजे बेरीज वजाबाकी यांचे मिश्र उदाहरणे, शाब्दिक उदाहरणे. मग पहिला प्रश्न काय पहा विद्यार्थी मित्रांनो, रोहनकडे 1,350 रुपये होते. त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले. त्याच्याकडं 13,500 रुपये होते. वडिलांनी त्याला किती रुपये दिले? 450 रुपये दिले. आता त्याच्याकडे एकूण रक्कम निघणार आहे आपल्याकडे, बरोबर आहे की नाही? त्या पैशातून त्याने 1,1500 रुपयांचे एक शर्ट खरेदी केला. 1,1500. हा कसं दिलं आपल्याला? 1,1500. शे म्हणले 100 असतात. तर त्याच्याजवळ किती रक्कम उरली? मग आता रोहनकडे आधी किती पैसे होते? 1,350. 1,350 म्हणजे किती? 13,500 नाही बरं का, हजार मध्ये नाही ते. 1,350 म्हणजे 1,350. 13,500 जर असतं तर 13,500 लिहिलं असतं आपण, म्हणजे 1,350च आहे. त्यानंतर वडिलांनी त्याला 450 रुपये दिले. वडिलांनी किती रुपये दिले त्याला? 450. मग त्याच्याकडे एकूण रक्कम निघली, म्हणजे आपल्याला बेरीज करावं लागेल की नाही? त्याच्या स्वतः जवळचे पैसे आणि वडिलांनी दिलेले पैसे आपण बेरीज करू. 0 5 आणि 5 10, 10चा 0 हातचाला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8 आणि हे 1. म्हणजे त्याच्याकडे किती रुपये झाले? एकूण 1,800 रुपये. त्यानंतर त्यांनी काय केलं पहा, 1,1500 रुपयाचा एक शर्ट खरेदी केला. 1,1500 म्हणजे लक्षात ठेवा 1500 म्हणजे डबल झिरो ना, आणि 1,15 म्हणल्यावर किती घ्यायचं? 25. एवढे रुपये त्यांनी खर्च केलं. खर्च केलं म्हणजे कमी होणार ना, म्हणजे वजा बाकी. एवढेच त्यांनी शर्ट घेतला, लक्षात ठेवा. मग करा वजा बाकी. 0तून 5 जात नाही, म्हणजे हे बनणार 10 आणि हे डायरेक्ट किती? 9 बनवायचे. कस काय 9 बनले? या शून्याने हातचा घेतला नाही याच्याकडून, पण याच्याकडे स्वतःकडे काहीच नाही द्यायला. मग यो शेजारच्याकडून घेतो, म्हणजे शतक स्थानातून एक घेणार आणि मग याला देणार. म्हणजे हा 10 बनला होता इकडून घेऊन, पण याला दिल्यावर तो 9 बनला, लक्षात ठेवा. आणि हे 7 कस काय? यांनी याला दिलेले. 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7, 7तून 5 गेले 2, 1तून 1 गेलं 0. थोडक्यात इकडचं आपण काही धरीत नाही याला, आहे ना, 0 1000 असं म्हणून काही उपयोग नाही. 275 रुपये त्याच्याकडे उरले. 275. पर्याय क्रमांक 1, 275. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. एका शाळेत गणेश उत्सवाची सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशी 578 मुलांपैकी 369 मुले उपस्थित होती. बॉईज
म्हणजे टोटल बॉयज होते इथं इतके 578, 578. त्यापैकी 469 मुले उपस्थित होती. सुट्टीचा कालावधी होता ना, मग काही मुलं गैरहजर राहिली तिथं. व 467 मुलींपैकी 368 मुली हजर होत्या. तर किती विद्यार्थी गैरहजर होते? आता गैरहजर विचारलं पहा, आता 4 नंबर आले नाही तर मग एकदा ऍडिशन सबट्रॅक्शन करून चालणार नाही इथं. मग आता आपण असं अगोदर इथं मिळू की किती विद्यार्थी गैरहजर होते. मग जर इतक्या मुलांपैकी इतके जर तिथं उपस्थित होते, प्रेझेंट होते, म्हणजे आपण मायनस करून आपल्याला जे गैरहजर होते ती संख्या मिळणार की नाही. मग पहा, 578 मधून आपण 469 काय करू, वजा करू. मग इथं आपल्याला गैरहजर मुले मिळणार. मग पहा, हे 18 आणि हे 6 हातचा दिला ना याला. 18तून 9 गेले 9, 6तून 6 गेला 0 आणि 5तून 4 गेले 1. म्हणजे 109 मुलं गैरहजर होते. आता मुली किती गैरहजर होत्या आपण ते काढू. मग एकूण मुली किती होत्या? 467. त्यामधून 368 मुली हजर होत्या. मग गैरहजर काढू. 7तून 8 जात नाही, म्हणजे हे होणार 17 आणि हे होणार 5. 17तून 8 गेले म्हणजे किती आलं? 9. 5तून 6 जात नाही, म्हणजे हे 15 करा आणि याला 3 करा. म्हणजे हातचा दिला ना. 15तून 6 गेले 9, 3तून 3 गेले 0. म्हणजे फक्त 99 एकूण मुली काय होत्या? गैरहजर होत्या. मग आता गैरहजर मुलं 109 आणि गैरहजर काय म्हणतील आपल्याला मुली किती? 99. मग आता एकूण गैरहजर किती? म्हणजे ह्या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल की नाही. हे मुलं आणि हे मुली गैरहजर. 99 18, 18चा 8 हातचा आला 1, 91 10, 10चा 0 हातचा आला 1, 1 आणि 1 किती? 2. म्हणजे एकूण 208 विद्यार्थी गैरहजर होते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या 56,359 झाडांपैकी, म्हणजे एकूण झाडे, 25,307 झाडे सागाची, 9,277 झाडे करंजाची व उरलेली झाडे कडुलिंबाची. मग तुम्हाला सांगितलं आता आपण एक्झाम्पल पाहिलं तर नाही झाडांचा. मग 3 प्रकारची झाडे हे तर उरलेली मध्ये दिलं, म्हणजे 2 प्रकारची झाडांची बेरीज करून त्या एकूण झाडामधून काय करायची? वजा करायची. मग आता पहा, किती झाडं आहे सागाची? किती आहे? 25,000. दिसतं ना तुम्हाला हे? पहा किती सागाची? 25,307. आणि करंजाची किती आहे? 9,277. बेरीज करूया. 7 आणि 7 14, 4 हातचा आला 1, 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 9 आणि 5 14, 14चा 4 हातचा आला 1, 2 आणि 1 3. 34,584 झाडे साग अधिक करंजेची आहे. आणि या आधी टोटल किती आहे? 56,000 काहीतरी. मग या 56,000 या संख्येतून आपण ही बेरीज काय करणार? वजा करणार. मग 56,359 मायनस 34,584. मग आता वजाबाकी करूया. 9तून 4 गेले 5, 5तून 8 जात नाही, हे बनणार 15, हे बनणार 2. 15तून 8 गेले 7, 2तून 5 जात नाही, हातचा घेणार 12 आणि हे 5. 12तून 5 गेले किती येणार इथं? 7. 5तून 4 गेले 1 आणि 5तून 3 गेले 2. म्हणजे ही कशी झाडे असणार? आपली कडुलिंबाची झाडे असणार. किती? 21,775. मग कुठे इथे पर्याय क्रमांक 2, 21,775. हवा असेल तर तुम्ही असं पण याला करू शकता. याला दुसरा पर्याय काय आहे? एकूण झाडामधून काय करा? सागाची झाडं काय करा? तिथं वजा करा, मायनस करा. म्हणजे इथूनही वजा करा, तुम्हाला एक नंबर मिळणार, संख्या मिळणार. आणि ते झाडे म्हणजे कोणते? 2 प्रकारचे असणारे, म्हणजे कडुलिंबाची आणि करंजाची. मग आलेल्या वजाबाकीतून परत 9,277 काय करा? वजा करा. म्हणजे करंजी झाडं आपण वजा करू, मग उरलेले कशाचे असणारे? कडुलिंबाची. म्हणजे
दोन संख्यांची बेरीज करून मोठ्या संख्येतून वजा करा, ही पण एक ऑप्शन आहे तुम्हाला. किंवा 2 वेळेस वजाबाकी करा, मोठ्या संख्येतून एकदा वजा करा, आलेल्या उत्तरातून परत दुसरी संख्या वजा करा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 4था पहा. श्री आबासाहेब पाटील यांनी विद्या विकास शाळेला 1,00,000 देणगी दिली. एकूण रक्कम किती दिली त्यांनी देणगी? 1,00,000 रुपये. या देणगीतून शाळेने 35,000 किमतीचा क्रीडा साहित्य खरेदी केले. क्रीडा साहित्यासाठी त्यांनी 35,000 रुपये खर्च केला. शाळेच्या वाचनालयासाठी 26,958 रुपयाची पुस्तके खरेदी केली. 25,000 काय केलं? 25,000 विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केले. म्हणजे 3 प्रकारची त्यांनी गुंतवणूक केली. क्रीडाचे साहित्य आणले 35,000 रुपयाचे. वाचनालयासाठी त्यांनी पुस्तके आणली 26,958 रुपयांची आणि 25,000 रुपये त्यांनी विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केले. आणि उर्वरित म्हणजे उरलेली रक्कम, काहीतरी रक्कम उरली असन, ती रक्कम त्यांनी काय केली? स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणासाठी वापरली. नूतनीकरण म्हणजे स्वच्छतागृह आहे ना, वॉशरूम टॉयलेट्स वगैरे बांधकाम करण्यासाठी ठेवली त्यांनी. तर स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणासाठी किती रक्कम वापरली? त्यांनी किती रक्कम वापरली असेल? म्हणजे पहा, पूर्ण एकूण मोठी संख्या कोणती आपली? 1,00,000. 3 प्रकारचे त्यांनी खर्च केला की नाही? म्हणजे तिघांची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे कोणाकोणाची बेरीज करायची? 35,000, 26,958 आणि 25,000. आणि आलेलं जो उत्तर असेल ते 1,00,000 मधून काय करायचं? वजा करायची. का वजा करायची? कारण की 1,00,000 मध्ये एवढं खर्च झाला ना, आणि उरलेली जी रक्कम आहे, म्हणजे एवढं आपण वजाबाकी करून जे उरणार आहे ना, मग जे उरलेली संख्या म्हणजे उरलेली रक्कम आहे, मग ती रक्कम त्यांनी स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरलेली. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार. मी तुम्हाला सांगितलं काय करायचंय. या 3 संख्यांची बेरीज करा, या छोट्या 3 संख्यांची, आणि ती आलेली बेरीजची संख्या असेल ना, ती 1,00,000 मधून वजा करा. म्हणजे तुम्हाला उरलेली रक्कम मिळणार आहे. उरलेली रक्कम ती स्वच्छतागृहासाठी वापरली जाणार आहे. ठीक आहे. 5वा प्रश्न पहा. एका धान्याच्या गोदामात 25,702 धान्याची पोती होती. म्हणजे एकूण पोती होती 25,702. त्यापैकी 11,020 पोती गव्हाची, 8,129 पोती बाजरीची व उरलेली पोती ज्वारीची होती. 3 प्रकारची होती पोती, गव्हाची, बाजरीची आणि ज्वारीची. तर ज्वारीची पोती किती? मग तसाच प्रश्न आहे हा पण. मग गव्हाची पोत्या किती आहे आणि बाजरीची पोती किती आहेत? मग ह्या दोघांची आपण काय करणार? बेरीज करणार आणि 25,000 मधून ते काय करणार? आपण वजा करणार. मग पहा, गव्हाची पोती किती आहे? 11,020. बाजरीची किती आहे? 8,129. म्हणजे यांची आपण बेरीज करू. हे 9, हे 4, 1, 8 आणि 9, म्हणजे दोन्ही पोती किती झाली? दोन्ही प्रकारची पोती 19,149. आणि एकूण पोती किती आहे दुकानमध्ये किंवा गोडामध्ये? 25,702. मग या 25,702 मधून आपण 19,149 काय करणार? वजा करणार. मग आपल्याला जी उरलेली संख्या मिळेल, म्हणजे ती कोणती पोती असणार आहे? ज्वारीची पोती असणार आहे. करूया. हे होणार 12. हा तर स्वतः 0 याला द्यायचं, म्हणजे इकडून घेणार, म्हणजे हे 9 करा डायरेक्ट आणि 6 करा. 12तून 9 गेले 3, 9तून 4 गेले 5, 6तून 1 गेलं 5, 5तून 9 जात नाही, किंवा डायरेक्ट तुम्ही असं करू शकता 25 मधून 19 काढा, हा एक पर्याय आहे. किंवा मग हातचा घ्या, हे 15 होणार, हे 1 होणार. 15तून 9 गेले 6, 1तून 1 गेलं 0, 25 मधून 19 गेले 6 उत्तर येतं. म्हणजे 6,553 ज्वारीची पोते असणारे. 6,553. पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर असणार आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे. आता पुढचे काही प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतो, जे सोपे असेल तुम्ही ते प्रयत्न करा आणि त्याचे उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. पहा, पुढचा प्रश्न आहे 6वा. सरिता ताईच्या कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न रुपये 25,000 आहे. म्हणजे इन्कम आहे त्यांचा 25,000 रुपये. त्यातून त्यांनी पुढील प्रमाणे खर्च केले. म्हणजे त्यांची एकूण सॅलरी किंवा उत्पन्न किती आहे? 25,000.
त्यापैकी ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये खर्च करतात. वाहन सामान 4,225, मुलांची फी 3,500, वीज टेलिफोन गॅस बिल 6,000, औषधे 1,950. म्हणजे त्यांनी 4 संख्यामध्ये आपल्याला त्यांचं खर्च दिलेला आहे है ना. 1, 2, 3, 4 हे खर्च झाला. मग एकूण खर्च आपण काढू शकतो ना. म्हणजे या 4 नंबरची काय करायची आपल्याला बेरीज करायची. त्यांच्या जवळ किती रुपये शिल्लक राहिले. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं एकूण उत्पन्न किती आहे 25,000. म्हणजे आपली सर्वात मोठी संख्या. 4 प्रकारचे ते खर्च करतात. वाहन सामान म्हणजे घरगुती सामान, मुलांची फी 3,500, वीज टेलिफोन गॅस बिल खर्च किती केला त्यांनी 6,000 रुपये आणि औषधं आणली 1,950 ची. मग तुम्ही खर्च केलेली जेवढी संख्या दिलेली का त्या सर्व संख्यांची बेरीज करा. म्हणजे तुम्हाला हे 4 संख्यांची बेरीज करून तुम्हाला एक उत्तर मिळेल की नाही. काहीतरी मिळेल तुम्हाला 19,000, 20,000, 21,000 काहीतरी मिळेल ते. अंदाजे किती येईल पहा. 4,000 आणि 3,000 7,000, 7,000 आणि 2,000च धरा आता 9,000 आणि वरचे म्हणजे 10,000 15,000च्या आसपास तुमचं उत्तर येईल. बरोबर आहे की नाही. आणि ते आलेले जे उत्तर आहे तुमचा ते 25,000 मधून काय करा तुम्ही ते वजा बाकी करा आणि इथला जो तुमचा उत्तर असणार आहे ना म्हणजे ते काय आहे त्यांची रक्कम शिल्लक राहिली तेवढी. म्हणजे या चौघांची बेरीज करून 25,000 मधून ती काय करा वजा करा मायनस करा. मग तुम्हाला फायनल उत्तर मिळणार की किती रुपये शिल्लक राहिले. ठीक आहे. करताना मग तुम्ही ते सॉल्व्ह करा. मग 7वा प्रश्न पहा. एका गावाची एकूण लोकसंख्या म्हणजे टोटल पॉप्युलेशन दिलेलं आपल्याला लोकसंख्या 19,567 आहे. त्यापैकी म्हणजे या लोकसंख्यापैकी 8,507 पुरुष, 6,722 स्त्रिया व इतर मुले आहेत. तर गावात एकूण किती मुले. मग पहा आता हे पण एक्झाम्पल आपल्या पाहिल्यासारखंच आहे का नाही. मग पुरुष आणि स्त्रिया यांची बेरीज करा. हे नाही पुरुष आणि स्त्रिया यांची बेरीज करा. ते तुम्हाला एक इथं नंबर मिळेल संख्या मिळेल. आणि आपलं जो म्हणजे एकूण किती आहे 19,567 यामधून ही जी बेरीज आली ना ती काय करा वजा करा. काय करा तुम्ही ते वजा करा. म्हणजे तुम्हाला इथं कोणाची संख्या मिळणार आहे मुलांची संख्या मिळणार आहे. म्हणजे इथं पण तुम्हाला हा प्रश्न सोपाच आहे. फक्त पुरुष आणि स्त्री यांची तुम्ही बेरीज करा आणि आलेल्या बेरजेला एकूण लोकसंख्यामधून वजा करा. मग तुम्हाला ती काय मिळणार आहे मुलांची संख्या मिळणार आहे. म्हणजे किती मुले आहेत तिथं है ना. मग हे पण प्रश्न तुम्हीच करणार. आता सोपे आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. श्रुतीने एका स्टेशनच्या दुकानातून 538 रुपयांचे वह्या, 445 रुपयांचे चित्रकला साहित्य व 120 रुपयांचे लेखन साहित्य खरेदी केले है ना. श्रुती नावाच्या एका मुलीने काय केलं पहा दुकानमधून एवढे पैसे त्याने वह्या घेतले, इतक्या पैसे त्यांनी काय घेतले चित्रकला साहित्य घेतले आणि 120 रुपये त्यांनी परत साहित्य घेतले लेखन. म्हणजे 3 प्रकारचा खर्च केला त्यांनी. बरोबर आहे का नाही. 3 प्रकारचा खर्च केला. तिने दुकानदाराला 500च्या 2 नोटा, 200ची 1 नोट म्हणजे म्हणजे 500ची 2 नोटा दिले आणि 200ची 1 नोट दिली. तर दुकानदाराने तिला किती रुपये परत देईल. दुकानदार तिला किती रुपये परत देईल. आता हा प्रश्न आपण सोडू. अगोदर आपण तिचा खर्च काढून घेऊ किती तर म्हणजे किती रुपये खर्च केले. 538 त्यानंतर 445 आणि 120 रुपये हे 3 प्रकारच्या वस्तू घेतल्या त्यांनी. मग याची बेरीज करू. 8 आणि 5 13, 13चे 3 हातचाला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10चा 0 हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 1 11. म्हणजे त्यांनी 1,103 रुपये म्हणा किंवा 1,103 रुपये त्यांनी खर्च केले. आता दुकानदाराला त्यांनी पहा एकूण रक्कम दिली. डायरेक्ट आपल्याला एकूण रक्कम नाही दिली. 500च्या 2 नोटा. मग 500च्या 2 नोटा म्हणजे किती झाले ते 1,000 रुपये. आणि 200ची 1 नोट. 200ची 1 नोट दिली म्हणजे 200 मिळवायचे मध्ये. म्हणजे किती झाले त्याने दुकानदाराला टोटल 1,200 रुपये दिले.
आणि खर्च किती झाला, बिल किती झाला तिचा वस्तूंचा 1103 रुपये. मग यांची आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी. मग 1200 मधून 1103 रुपये मायनस करणार दुकानदार. एवढ्या वस्तूंचे पैसे घेणार ना तो, म्हणजे वजाबाकी करून तेवढे पैसे तो रिटर्न देणार, परत देणार. मग हे बनणार 10, हे बनणार 9, हे बनणार 1. 10तून 3 गेले 7, 9तून 0 गेले 9, एकातून 1 गेलं 0, एकातून 1 गेलं 0, म्हणजे फक्त 97 रुपये त्याला ते परत देणार दुकानदार. 97 रुपये. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा पाहूया. वडगाव, मोरगाव व पळसुंडे गावाचे नावे 3. या 3 गावातील महिला बचत गटांनी पुढील प्रमाणे ठेवी जमा केल्या बचत गटमध्ये. मग वडगावच्या महिलांनी किती पैसे ठेवी जमा केल्या, 27,300. मोरगावच्या महिलांनी किती पैसे बचत गटामध्ये टाकले, 25,300. आणि पळसुंडेमध्ये 17,900. आता प्रश्न काय विचारला पहा. मोरगाव व पळसुंडे गावातील बचत गटांची जमा केलेल्या ठेवी वडगाव मधील ठेवीपेक्षा कितीनी जास्त आहे. पहा आता, जास्त कमी म्हणजे आपल्याला वजाबाकी तर करावं लागणार आहे, पण अगोदर त्यांनी काय सांगितलं, मोरगाव व पळसुंडे गावातील बचत, म्हणजे 2 जणांची आपल्याला बेरीज करावं लागेल, है ना. कोणते 2? मोरगाव आणि पळसुंडे. मग मोरगावची किती आहे, 17,900. पळसुंडेची किती आहे, 17,900. मोरगावची किती आहे, 25,300. बेरीज करूया. या दोघांची तुलना आपल्याला कोणाबरोबर करायची आहे, वडगाव मधील किती ठेवी ठेवली त्याच्याबरोबर तुलना करायची. मग आता पहा, या 2 मोरगाव आणि पळसुंडे गावाची बचतची आपण बेरीज करू. 0 0 9 आणि 3 12, 12चे 2 हातचाला 1, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13चे 3 हातचाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. म्हणजे 43,200 रुपये ह्या 2 गावची म्हणजे तिथं बेरीज केली आपण. आणि त्याची तुलना कोणाबरोबर करायची आपल्याला, वडगावच्या ठेवीपेक्षा. मग 2 जणांची म्हणजे जास्त झालं ना, मग काय म्हणले ते, वडगावच्या ठेवीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे या दोघांची बेरीज वडगाव मध्ये जे ठेवली रक्कम आहे त्याच्यापेक्षा किती जास्त आहे. म्हणजे आलेल्या उत्तरामधून आपण काय करणार, 27,300 काय करणार, वजा करणार. आलेल्या उत्तरातून आपण काय करणार, 27,300 वजा करणार. किती उत्तर आलं आपला, 43,200. 43,200 मधून वडगावची तुलना करायची ना, वडगाव किती आहे, 27,300. मग 27,300 300 इथं 300 काय करू आपण, वजा करू. मग पहा, 0तून 0 गेला 0, 0 इथं पण 2 मधून 3 जात नाही, बनणार 12, हे बनणार 2, 12तून 3 गेले 9, 2तून 7 जात नाही, हे परत बनले 12, हातचा घेतला आणि हे 3, 12तून 7 गेले 5 आणि 3तून 2 गेले 1, 15,900. काय उत्तर आला, 15,900. मग पुढे 15,900 त्या दोघांचे जास्त असणार आहे वडगावपेक्षा. म्हणजेच वडगावचे 15,900 काय त्यांचे कमी असणार आहे त्या दोघांपेक्षा. ठीक आहे. आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न 10 नंबरचा पहा. 10 प्रश्न आहे, पण आपल्याला वेळ जवळपास अर्धा तास लागला है ना विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण एक एक क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतो, जेणेकरून तुमचा सराव देखील चांगला होईल. ठीक आहे. मी माझ्या साईडनी पूर्ण प्रयत्न करतो की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित समजायला पाहिजे. आता जर तुम्हाला कोणता प्रश्न समजत नसेल तर तुम्ही प्लीज कृपा करून तुम्ही कमेंट मध्ये सांगा की सर 3 नंबरचा नाही समजला, 4 नंबरचा नाही समजला. मी त्यासाठी परत एक सेपरेट छोटासा व्हिडिओ बनेल, तुम्हाला समजून सांगेल. आणि जे क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेले ते तुम्ही सॉल्व्ह करा, सोडवा आणि त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तरच मला कळणार आहे का तुम्ही अभ्यास करतात म्हणून. पुढचा प्रश्न शेवटचा आपण वाचूया आणि सोडूया. थोडासा किचकट टाईपचा प्रश्न आहे हा पहा. अ गावाची लोकसंख्या ब गावाच्या लोकसंख्येपेक्षा 15,000 ने कमी आहे. मग अ गावाची लोकसंख्या ब गावाच्या लोकसंख्येपेक्षा 15,000 ने कमी, म्हणजे कमी कोणाची आहे,
अ गावाची लोकसंख्या कमी कोणापेक्षा कमी आहे? ब गावाच्या लोकसंख्येपेक्षा 15,000 कमी. म्हणजे ब च्या लोकसंख्येमधून जर 15,000 काढले तर अ ची लोकसंख्या आहे किंवा अ च्या लोकसंख्येमध्ये 15,000 मिळवले तर ब ची लोकसंख्या मिळणार आहे. आता पुढं पहा, क गावाची लोकसंख्या ब गावापेक्षा 8,375 जास्त आहे. पेक्षा ब पेक्षा जास्त आहे क ची, म्हणजे क गावाची लोकसंख्या ब पेक्षा 8,375 जास्त आहे. म्हणजे या दोघांमध्ये क मध्ये जास्त आहे, ब मध्ये कमी आहे. पुढं, क गावाची लोकसंख्या 87,390 असल्यास आता आपल्याला क गावाची लोकसंख्या दिलेली आहे. पहा बरं का आता व्यवस्थित. क गावाची लोकसंख्या दिलेली आहे 87,390. 87,390 ही क गावाची लोकसंख्या दिलेली आहे. तर असल्यास अ व ब गावाची लोकसंख्या अनुक्रमे किती आहे? मग आपल्याला अ गावाची आणि ब गावाची काढायची. मग क गावाची किती दिली आपल्याला? 87,390. मग क गावाची लोकसंख्या ब पेक्षा कशी आहे? जास्त आहे. इतक्यानी जास्त आहे, 8,000 काहीतरी आहे. मग क ची जास्त आहे म्हणून क च्या लोकसंख्येमधून जर आपण 8,375 कमी केले तर आपल्याला कोणाची लोकसंख्या मिळणार आहे? ब गावाची. कारण क ची जास्त आहे ना. मग क मध्ये जर आपण मिळवले तर ब ची जास्त होईल, ते चालणार नाही. मग क गावाची सर्वात जास्त आहे, बरोबर नाही? जास्त आहे नाही, ही जास्त आहे. मग यामधून 8,375 ही संख्या आपण वजा करू, म्हणजे आपल्याला ब गावाची लोकसंख्या मिळेल. कारण की ब पेक्षा क ची जास्त आहे. आता नंबर लिहिला व्यवस्थित चेक करून द्या मला. 8,375. हा, चला वजाबाकी करू. हे बनणार 10, हे बनणार 8. 10तून 5 गेले 5, 8तून 7 गेले 1, 3तून 3 गेले 0, 7 मधून 8 जात नाही, हे होणार 17 आणि हे होणार 7. 17तून 8 गेले 9 आणि हे 7. म्हणजे ब गावाची लोकसंख्या किती मिळाली आपल्याला? 79,015. ब गावाची लोकसंख्या किती मिळाली आपल्याला? 79,015. मग पहा बरं, आपण पर्यायामध्ये पाहू शकतो, डायरेक्ट उत्तर मिळतो का पहा आपल्याला. ब ची लोकसंख्या 19,015. ब ची लोकसंख्या 79,015 म्हणजे हा आपला उत्तर असू शकतो. ब ची 64 आली म्हणजे हा पर्याय गेला. इथं ब ची 79,090 आली म्हणजे हा पर्याय पण गेला. 79,015 म्हणजे आपला 4 किंवा 1 या पर्यायामधील एक उत्तर आहे. मग आपल्याला अ ची काढावीच लागणार आहे. आता अ साठी काय म्हणले पहा, अ गावाची लोकसंख्या ब गावाच्या लोकसंख्येपेक्षा 15,000 कमी आहे. म्हणजे ब पेक्षा कमी ना. मग ब ची लोकसंख्या किती मिळाली आपल्याला? 79,015. आणि यामधून 15,000 कमी करा, तुम्हाला अ गावाची लोकसंख्या मिळेल. मग 79,015 मधून 15,000 वजा करूया. 5तून 0 गेलं 5, 1तून 0 गेला 1, 0तून 0 गेला 0, 9तून 5 गेले 4 आणि 7तून 1 गेल्यावर 4. 64,015 ही अ गावाची लोकसंख्या असणार आहे. मग अ ची 64,015, अ ची 64,915 म्हणजे हा पर्याय आपला गेला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. अ ची 64,015 आणि ब ची 79,015. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बेरीज वजाबाकी यातील शाब्दिक मिश्र उदाहरणे, है ना, मिश्र उदाहरणे म्हणजे त्याला मिक्स प्रॉब्लेम म्हणतो, वर्ड प्रॉब्लेम, 10 प्रश्न व नमुना प्रश्न देखील आपण सोडून घेतले आहेत. आजचा व्हिडिओ आपला बेरीज वजाबाकीच्या मिश्र उदाहरणावर अवलंबून होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार हा घटक पाहणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार हा घटक पाहणार आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.